नरेटिव्हमुळे लोकांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपेक्षित अशा प्रकारचे यश मिळालं नाही। तटकरे साहेब एकटे निवडून आले म्हणून काहीतरी आपली लाज राहिली, परंतु आपण खचलो नाही। मी नेहमी महाराष्ट्रात मध्ये लोकांना सांगत असतो, तुम्हालाही सांगतो, यश आलं म्हणून हुरळून जाऊ नका आणि अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका। त्यामध्ये अपयश आम्हाला आलं, आम्ही पुन्हा बसलो, पुन्हा एकत्र चर्चा केली। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ ढवळून काढले आणि जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला। जनता जनार्दन हे सर्वस्व आहे। हे आता कोण म्हणतं ना ईव्हीएम मशीनने असं केलं तसं केलं, काय केलं नाही। आता दिल्लीला जे तिथं केजरीवाल पडले ते काय ईव्हीएम मध्ये पडले? काही चुका केल्या, 10 वर्ष लोकांनी संधी दिली आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं। पडल्यानंतर आम्ही कबूल केलं ना, आम्ही लोकसभेला कमी पडलो। मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 48,000 मतं कमी पडली। माझ्या पत्नीला रडत बसलो नाही, पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी मला निवडून दिलं। मी तसंच म्हणलो असतो, त्याला माझी बायको पडली 48,000, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं। मग चला देवदेव करूया, इकडं नारळ फोडूया, तिकडं नारळ फोडूया, इकडं काय करूया, तिकडं काय करूया, असं नाही। देव देखील आहे, श्रद्धा आहे। राजेश आत्ताच जाऊन केस कापून आलाय तिरुपतीला, विटेकर। पण नुसतंच देवदेव केला तर निवडून येणार आहे का? नाही। श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा, जोड असली पाहिजे। तशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण आउटघटकेचं राजकारण करण्याच्या करता आलेलो नाहीये, आपण लॉंग टर्मचं राजकारण करायला आलेलो आहे। राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण याच्यातूनच आपल्या पक्षाची वाढ होणार आहे। महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे। संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे। नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना कामाची संधी देणं हेही आमचं काम आहे आणि त्याच्यातूनच उद्याच्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेले आहे। नेटाने काम करा, लोकांच्या मध्ये जा, लोक तुम्हाला प्रतिसाद देतील, तुमचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवा, वरवर नुसतं जाऊ नका। याकरता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे। जनाधार तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो काही विचार आहे तो घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आज सुरेश जेटली यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परतूरसह संपूर्ण जालना जिल्ह्यात एक नवी ऊर्जावान चेहरा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे। त्यांचा अनुभव, त्यांचा जनसंपर्क, त्यांची क्षमता आणि लोकसभेच्या वेळी तळमळ या पक्षाच्या पुढील वाटचालीला पण मोलाची ठरेल। त्यांच्या आपल्या बोलत असताना त्यांनी सांगितलं की दादा, परतूरला मला वाटतं माग पण विजय भांबळेला उभं केलं असताना नितीन सांगत होता की इथं लीड होता, यावेळेस राजेश तुला लीड होता, तुझ्या ह्याच्यात होता का? तुझ्या मतदारसंघात होता ना? ठीक आहे, त्याच्या मतदारसंघात नसता तर आता घेतलाच असता त्याला। हा ना, स्वतःच्या घरात काय जळते ते पहिलं बघितलं पाहिजे ना, तर दुसऱ्याचं घर तुम्ही शाबूत ठेवू शकता। आमच्यातले काही काही पुढारी असे आहेत की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्यांना उपदेश करायला सांगतात। मी तर रेटून बोलायचो, पण मी आता दबकत बोलतोय, कारण माझा भाऊ पण माझ्या बरोबर नाही। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।